नमस्कार मंडळी, मी रुपाली जोगळेकर आणि विचारवेधच्या आतून हलकं होऊया या मालिकेमध्ये आपलं स्वागत. तर आधीच्या व्हिडिओमध्ये आपण पाहिलं की त्या परमोच्च शक्तीकडे नक्की मागायचं काय आहे, बरोबर. आता आज पाहूया दुसरी पायरी आणि ती आहे विश्वास ठेवा. तुम्ही जे मागितलं आहे ते तुम्हाला मिळणारच आहे. ते योग्य वजन तुम्ही ऑलरेडी मिळवलेलंच आहे, यावर विश्वास ठेवा. तुमच्या कल्पनेमध्ये, वागण्या बोलण्यामध्ये, विचारांमध्ये, भावनांमध्ये, विश्वासामध्ये हेच योग्य वजन असलं पाहिजे. मला आशा आहे की तुमच्यासाठी जे योग्य वजन आहे ते काल तुम्ही जरा सर्च केलं असेल त्या संदर्भात. तो जो काही आकडा तुम्ही मिळवलेला आहे ना, तो आकडा तुमच्या डेस्कवर किंवा अशा ठिकाणी जसं की आरसा, कपाट इथे लिहून टाका बरं, जेणेकरून तो तुम्हाला सतत दिसत राहू दे. आणि हो, सारखं सारखं वजन तपासत बसू नका. तुमच्या विचारात, बोलण्यात, वागण्यात जे काही तुम्ही वजन मागितलं आहे त्याला विरोधाभास असणाऱ्या गोष्टी करणं टाळा. एक आयडिया सांगते तुमच्या आत्ताच्या वजनाचे कपडे, आकाराचे कपडे न घेता तुम्हाला तुमचं जे काही योग्य वजन आहे ते तुम्ही मिळवल्यावर ज्या साईजचे कपडे तुम्ही विकत घ्याल त्यातला एखादा ड्रेस तुम्ही घ्या बरं आत्ता विकत. तो ड्रेस तुम्हाला खूप छान फिट बसलाय अशी कल्पना करा बरं. तुमच्या वागण्या बोलण्यातून, विचारातून त्या परमोच्च शक्तीला हे कळू दे की तुम्हाला नक्की काय हवंय. तुमच्या या नवीन विचारांचं, वागण्या बोलण्याचं मोल, कौतुक असलेल्या लोकांबरोबर राहा. असेच फिट विचार असलेल्या लोकांचं तुम्ही स्वतःसुद्धा आवर्जून कौतुक करा. आता कौतुक तुम्ही इतरांचं कराल, पण सकारात्मक ऊर्जा मात्र तुम्हाला स्वतःला मिळणार आहे, हे लक्षात घ्या. आणि ही जी सकारात्मक ऊर्जा आहे ती स्वतःला फिट बनवण्यासाठी तुम्हाला खूप उपयोगी पडेल. समजा कुठे तुम्हाला स्थूलपणा दिसला तर त्यावरून आपला फोकस हटवून स्वतःच्या योग्य वजनामधील चित्रावर, व्हिज्युअलायझेशनवर लक्ष पुन्हा केंद्रित करा. त्या योग्य वजनाचा अनुभव, भावना मनात निर्माण करा. आता सुरुवातीला ना हे थोडंसं तर्कहीन, बालिश किंवा काय उगाच वेडेपणा, खोटं नाटं असं सगळं वाटतं. पण जेव्हा सतत तुम्ही हे करत राहता, यातला एक एक शब्द जो आहे ना तो कमी व्हायला लागतो. आपण ना एका फ्लो स्टेटमध्ये येतो आणि आपलं वजनही कमी व्हायला लागतं. शुभेच्छा मित्रहो. हा व्हिडिओ आवडला, उपयोगी वाटला तर जरूर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.